नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे संधिवातासाठी पंचकर्म उपचार. संधिवात म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुडघेदुखीचा ज्यांना त्रास असतो, मानदुखीचा ज्यांना त्रास असतो, कंबर दुखी ज्यांना जाणवत असते, खरं ह्यांना संधिवात म्हणणं हे योग्य ठरतं. पण कोणत्या वयात हा देखील एक आपल्याला जाणवणारा मोठा प्रश्न. कारण संधिवाताचे पेशंट्स हे आपल्याला कमी वयात देखील दिसून येत आहेत. खरं तर लहान मुलांच्या पाठीवरची जे दप्तर असतं त्याच्यामुळे त्यांना पाठदुखीचा त्रास जाणून येतोय, पण त्यालाच आपण संधिवात म्हणतो का? खरं तर अशा बरेच आपल्या मनामध्ये शंका असतात, गोंधळ उडालेला असतो. नेमकं संधिवात म्हणजे काय, यावरती आपण कोणते उपचार केले पाहिजे, औषध उपचार आपण करत असू, अर्थातच पोटातनं घ्यायची जी औषध असतात त्याचे जे उपचार करत असू तर नक्की आपण ते किती दिवस करावेत. खरं तर काही वेळा वेदनाशामक जी औषधं दिली जातात, पेन किलर जी आपल्याला दिली जातात, ती आपण डॉक्टरांच्या नकळतच चालू ठेवत असतो. खरं तर त्याच्यामुळे देखील अनेक आजारांना आपण आमंत्रण देत असतो. खरं तर संधिवातासाठी आयुर्वेदामध्ये असे अनेक उपचार सांगितले आहेत. याच्यामध्ये पंचकर्म उपचारांची जर आपण मदत घेतली तर नक्कीच आपण या संधिवातावरती मात करू शकतो. कशी, यावर आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर अर्चना जानूगडे. आपण यांचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असेल संधिवाताबद्दल ते तुम्ही नक्की आता थेट डॉक्टरांना विचारा. आपला फोन नंबर तुम्हाला लागेल. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पहिलाच प्रश्न मला आपल्याला असं विचारायचं की खरं तर आपण जसं म्हणतो की संधिवात म्हटलं ना की मनामध्ये एक गोंधळ येतो की कशाला, कुठल्या आजाराला आपण संधिवात म्हणावा हे कळत नाही. तर मुळातच संधिवात म्हणजे काय हे जरा सांगा ना. संधिवात म्हणजे सांधे शरीरामध्ये अगदी छोट्या सांध्यांपासून मोठ्या असणाऱ्या सांध्यांच्या मध्ये वाताची प्रवृत्ती जास्त झाल्यामुळे हाडांमध्ये घर्षण झालं होतं आणि सांधे दुखायला सुरुवात होते, ज्याला संधिवात असं म्हणतात. मग आता हे जेव्हा आपण संधिवाताचं जेव्हा तुम्ही आम्हाला डेफिनेशन सांगितलंय, पण या बरोबरीने जेव्हा आपल्या सांधे जगडतात किंवा छोटे छोटे सांधे असतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात किंवा बऱ्याच वेळा हा जो वाताचा त्रास आहे तो आपल्याला जाणवत असतो, मग हा जो आपण आमवात म्हणतो, मग संधिवात आणि आमवात ह्याच्यामध्ये नेमका काय तो फरक आहे? मुळामध्ये काय होतं की संधिवात म्हणजे वयाच्या 40 नंतर डिजनरेशन होणं किंवा वयानुसार हाडांचं होणारं घर्षण, त्याला संधिवात म्हणतात. जे ऑलमोस्ट आपण पूर्वी म्हणत होतो की वार्धक्याला सुरुवात झाली की वयाच्या 50 नंतर सांधेदुखीचा त्रास हे जनरली रुटीन सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. स्त्रियांच्या मध्ये पण 1 किंवा 2 डिलिव्हरी झाल्या की जनरली कंबरदुखीचा त्रास आपल्याला सर्रास बघायला मिळतो. त्यामुळे साधारणतः वयाच्या 40-45 नंतर किंवा स्त्रियांना पाळी गेल्यानंतर आणि पुरुषांच्या मध्ये साधारण 50 ते 55 वर्ष वय क्रॉस झाल्यानंतर सांध्यांमध्ये होणाऱ्या घर्षणामुळे सांधे दुखतात, त्याला संधिवात म्हणतात. आणि नॉर्मली आमवात आणि संधिवातामध्ये फरक कसा असतो तर आमवातामध्ये सांध्यांच्या भोवती कॅव्हिटी भोवती एक फ्लुइड असतं, सॅन्युअल फ्लुइड म्हणतात, जे जॉईंटच्या कॅव्हिटी भोवती असतं, ज्यामुळे जॉईंट इझिली मोबिलाइज होत असतात. प्रत्येक सांध्यांच्या फ्लुइड अक्युम्युलेशन जास्त वाढतं आणि त्यामुळे सांध्यावरती सूज येते आणि त्यामध्ये मग काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावी लागतात. मग आरए टेस्ट बघावी लागते, सीआरपी काउंट, आणि सांध्यावरती सूज असेल तर त्याला आमवात म्हणतात. त्यामध्ये आमवातामध्ये बरेच इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला तपासण्या कराव्या लागतात आणि त्यानुसार ट्रीटमेंट चेंज करावी लागते. नक्कीच डॉक्टर, पण हल्ली जर आपण बघितलं की फार कमी वयात देखील आपल्याला संधिवाताचे जे रुग्ण असतात ते आजूबाजूला दिसतात. कारण ऑफिसमध्ये जाणारे अक्षरशः म्हणजे थोडंफार शिकून जे नुकतेच लागलेली मुलं असतात, कम्प्युटरवर काम करणारे मुलं, ते हमखास तक्रार करतातच की माझी आज मानच दुखते आहे, की माझी मानच आखडली आहे, कंबरच दुखते. खरं तर ही संधिवाताची सुरुवात होऊ शकते का डॉक्टर? आता आपण सर्रास बघतो की 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्षाच्या मुलांना मानदुखी, कंबरदुखीचा त्रास होतात. ते बऱ्याचदा बसण्याची जी चुकीची सवय असते की पोस्चरल डिफेक्ट ज्याला म्हणतो, की कॉम्प्युटरवरती वर्क करणाऱ्या मुलांच्या मध्ये सुद्धा कंटिन्युअस एकाच डिरेक्शनमध्ये काम केल्यामुळे मसल जे मणक्याला अटॅच असणाऱ्या मांसपेशी स्टिफ होतात, ज्याला मस्क्युलर स्पाझम असं म्हणतात. आणि त्यामुळे कंटिन्युअस मग मान दुखते, खांदा दुखायला लागतो, पाठ दुखायला लागते आणि खूप वेळेला असं होतं की दुखतंय तर काहीतरी पेन किलर, वेदनाशामक काहीतरी औषधं घेतली जातात आणि त्यामुळे तात्पुरतं पेन कमी होतं. पण त्याच्यामुळे काय होतं की कळ मरते, पण आतमध्ये जे स्पाईनचं जे स्ट्रक्चर असतं की ज्याच्यामध्ये आजूबाजूला अटॅच मसल स्टिफ झाल्यामुळे मणक्यावरती प्रेशर येतं आणि मग हळूहळू गादी बाहेर यायला सुरुवात होते आणि स्पॉन्डिलोसिस चेंजेस होतात. तर ती कंडिशन थांबत नाही. मग त्यामुळे असं होतं की खूप दिवसपर्यंत तुम्हाला मानदुखी, कंबरदुखीचा त्रास होतोय आणि आपण काहीतरी पेन किलर औषधं घेतली तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये पेन कमी होतं आणि हळूहळू इतकं ते गादीची नुसती फुगलेली असते किंवा डिस्क बल्ज असतो तो हळूहळू बाहेर येतो आणि स्पॉन्डिलोसिस होऊन डिस्क जेव्हा प्रोलॅप्स होते तेव्हा सर्जरीची वेळ येते. तर ती येऊ नये म्हणून आपण प्रॉपर वेळेत ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं. नक्कीच. अशी पण अधिक माहिती करून घेणार आहोत डॉक्टरांकडे. आपण कार्यक्रमाचा पण पहिला फोन घेतोय. ललिता आपल्याशी बोलतायत बँगलोरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो,
नमस्कार. हा, मी ललिता बोलते. हा, मला ना कंबर दुखी आहे एकदम. तर मी डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी सांगितलं मेनोपॉजच्या ह्याच्याने होत आहे म्हणून. तर ते कशामुळे म्हणून मला कळेल का मग? आता तुमचं वय किती आहे मग ललिता? मला आता 53 आहे वर्ष. 53 आहे. ओके, काय सांगाल? जनरली 53 एज आणि पोस्ट मेनोपॉज कंडिशन स्त्रियांच्या आयुष्यात असतेच अशी की ज्या काळामध्ये हार्मोन्स खूप बदलत असतात. म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असे 2 हार्मोन्स स्त्रियांच्या शरीरामध्ये असतात. हार्मोन्स कमी जास्त व्हायला सुरुवात होते आणि अशा काळामध्ये बऱ्याचदा पचनाचे पण खूप त्रास चालू होतात आणि ज्याला मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे आतड्यांच्या हालचाली मंदावतात. न पचलेल्या अन्नरसापासून गॅस प्रोडक्शन खूप जास्त होतं. वाताची प्रवृत्ती शरीरामध्ये खूप वाढते आणि सांध्यांमध्ये घर्षण चालू होतं. तर त्यामुळे जनरली रुटीन आपण जर बघितलं तर साधारण पाळी गेल्यानंतर येणाऱ्या 5 वर्षामध्ये खूप सांधेदुखीचे त्रास स्त्रियांना चालू होतात आणि तिथून पुढे वाढतच जातं. म्हणजे हा त्रास जनरली वाताची प्रवृत्ती 50-55 नंतर जास्त वाढते आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होते की 50-55-60 वयामध्ये जे आपण बघतो की मान दुखते, कंबर दुखते, गुडघे दुखतात, हे त्रास सर्रास होतात आणि अगदी तो काळ इतका क्रिटिकल असतो की खूप वेळेला इग्नोरन्स होतं की काही जबाबदाऱ्या पण असतात, त्याच्यामुळे खूप दुर्लक्ष करतात स्त्री आपल्या स्वतःवरती काही ट्रीटमेंट करून घेण्यासाठी आणि असं होतं की मग खूप दिवस तुम्हाला पेन होतंय आणि तात्पुरतं काहीतरी पेन किलर, अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन्स काहीतरी घेऊन शेवटी अशी कंडिशन येते की एक्सरे काढायला सांगितलं आणि त्यामध्ये स्पॉन्डिलोसिस चेंजेस असेल तेव्हा त्याला जेव्हा सर्जरीची वेळ येते तेव्हा जनरली आयुर्वेदिक प्रिफर करतात पेशंट. अजूनही खूप वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की ऑपरेशन सांगितलं म्हणूनच पेशंट पंचकर्माला येतात. तर असं अगदी करू नये. वयाच्या 45 ते 50 पोस्ट मेनोपॉझल एज आणि पाळी जाण्याची फेज ही साधारणतः 5 वर्षाचा जो काळ असतो, अशा काळामध्ये होणारं डिजनरेशन किंवा होणारं घर्षण, सांधेदुखीचा त्रास थांबवण्यासाठी पंचकर्माचे आपण एक 10 दिवस 20 दिवस असा कोर्स असतो. हा जर कोर्स आपण करून घेतला तर त्यामुळे मसलमध्ये येणारा स्पाझम कमी होतो, वाताचं प्रोडक्शन होतं. ते आपण बस्तीच्या ज्या प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये वात रिलीज होतो. प्रत्येक जॉईंटमध्ये मोबिलायझेशन होणं गरजेचं असतं की ज्यामुळे घर्षण थांबेल आणि त्यासाठी तेलाच्या ज्या बस्ती आपण देतो त्या फार महत्वाचा रोल असतो आणि त्याच्यामध्येही ज्या वातनाशक वनस्पतींचे काढे बनवून त्यात तेल सिद्ध केली जातात. आता नॉर्मली काय होतं की पंचकर्म म्हणजे की मसाज आणि बस्ती किंवा तेलाचा एनिमा हा पार्ट रुटीन सगळीकडे होतो, पण ज्या बस्तीच्या प्रक्रिया आपण करतो त्यामध्ये तेलामध्ये जे कंटेंट वापरले जातात त्यानुसार सांध्यांमध्ये रिकव्हरी होते किंवा होणारं डिजनरेशन स्टॉप होतं आणि त्यामुळे हाडांचं घर्षण थांबलं की पेन हार्डली पंचकर्म 10 दिवसाची ट्रीटमेंट 1-2-4 महिन्याच्या औषधाचं फॉलोअप जर केलं तर ऍब्सोल्यूट पेन कंट्रोलमध्ये येतं आणि अनेक वर्ष आनंदाचे जाऊ शकतात. नक्कीच. म्हणजे आपण सगळ्या स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे. समजा जर आपलं जे पोस्ट मेनोपॉझल आणि प्री मेनोपॉझल जी स्टेज असते या सगळ्या वयांमध्ये जर आपण पंचकर्माचा उपयोग करून घेतला, त्याची मदत घेतली तर नक्की आपण जे होणारे त्रास असतात ते टाळू शकतो. डॉक्टरांकडून अधिक माहिती करून घेऊया, पण आता मात्र घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती संधिवातासाठी आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आपल्याला कसे मदतगार ठरू शकतात. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानूगडे. डॉक्टरांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या क्लिनिक्सला भेट देऊ शकता. त्यांचे क्लिनिक्स दादर, ठाणे, वाशी, पनवेल, पुणे येथे आहेत आणि लवकरच कोल्हापूरमध्ये देखील त्यांचे क्लिनिक सुरू होणार आहेत. पण आता मात्र तुमच्या मनात जे काही संधिवाताबद्दल जे प्रश्न असतील ते तुम्ही नक्की डॉक्टरांना थेट विचारा. खरं तर डॉक्टर जेव्हा संधिवात म्हणतो तेव्हा आपल्या मनामध्ये जसं थोडीफार एक कल्पना असते की जी आपल्या सांध्यांना सूज येते किंवा सांधे दुखत असतात, कधी कधी गरम होतात. पण जसं आपण मगाशी म्हणालो तर स्त्रिया त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात जास्तीत जास्त. पण खरं तर थोडीफार सुरुवात झाली तर दुर्लक्ष होणं साहजिकच आहे. पण नेमकं डॉक्टरांकडे कधी जायचं असतं किंवा औषधांना आपण सुरुवात कधी करायची असते, हे थोडंसं मार्गदर्शन केलं तर मला असं वाटतं सगळे सावध होतील. मुळामध्ये काय होतं की दुखतंय म्हटलं की पेनकिलर घेऊन अंगावरती काढणं हे जनरल रुटीनली आपण काय होतं की वय वर्ष 20-25 आहे, 30 आहे आणि तुम्हाला पेन होतंय तर तात्पुरतं कधीतरी औषध, काहीतरी लचक भरली, मान उघडली, पडलात, काही इंजुरी झाली तर तात्पुरतं काहीतरी दुखत असेल तर औषध घेतलं तर ठीक आहे. पण कंटिन्युअस तुम्ही 1-2 महिने, 3 महिने, 4 महिने तुम्हाला त्रास होतोय आणि तुम्ही काहीतरी औषधं खाऊन तात्पुरतं अंगावरते तर त्याने काय होतं तात्पुरत्या स्वरूपामध्ये कळ मरते.
वाताचं जे प्रोडक्शन होतं आणि त्याच्यामुळे मसल फायबर स्टिफ होतात आणि त्यामुळे सांध्यावरती कंटिन्युअस प्रेशर येत राहतं आणि त्याचा परिणाम म्हणून मग डिस्क प्रोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. आणि आता आपण रुटीन बघतो की स्पाइन सर्जरी ज्या केल्या जातात किंवा कमरेचं दुखतंय, खूप दिवस कंबर दुखतं आणि मग मणक्यात गादी सरकली आणि गादी काढायला सांगितली, असं बऱ्याचदा होतं. मग ऑपरेशनची वेळ आल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की घाबरतात पेशंट म्हणून पंचकर्म प्रिफर करतात. आपण काही स्लाइड्स पण दाखवू शकू. नॉर्मली काय होतं की सांधे जे दुखतात त्यामध्ये अगदी छोट्या हाताच्या बोटांपासून ते शरीरातल्या अगदी संधिवाताचं जे आपण पेन म्हणतो की शोल्डर पासून ते अगदी छोटे हाताची बोटं, पायाची बोटं, गुडघे किंवा खालचा जो अँकलचा भाग आहे, असं प्रत्येक सांध्यांच्या कॅव्हिटीमध्ये डिजनरेशनला सुरुवात होते आणि संधिवात होतं, सूज येते आणि इन्फ्लामेशन जेव्हा होतं त्याला आमवात असं म्हणतात. स्पाईनमध्ये जनरली असं म्हणतो की आपण संधिवातामध्ये दोन मणक्याचं जे स्ट्रक्चर आहे की दोन्ही बोनचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये गादीसारखा भाग असतो आणि हा स्पायनल कॉर्ड आहे, पिवळ्या रंगाचे जे दिसतात ते नस असते जी कमरेतून निघून पायाच्या बोटामध्ये जाते. किंवा स्पायनल कॉर्ड जनरली कसा दिसतो तर एस शेप त्याचं कर्वेचर असतं. याला अटॅच असणाऱ्या मांसपेशी मसल्स जे असतात ते वातामुळे स्टिफ होतात. आता बऱ्याचदा कंबरदुखीचा त्रास असतो, त्याच्यामध्ये असं होतं की मणक्यामध्ये असणारी गादी नॉर्मली डिजनरेशन होते की नॉर्मल डिस्क कशी असते तर ती सस्पेन्शन सारखं काम करत असते. दोन मणक्यांच्या मध्ये असणारी गादी डिजनरेशन होतं तेव्हा दोघांच्या मध्ये असणारी गादीमध्ये कसं झीज झाली आहे किंवा ती वीक व्हायला साधारण वर्ष 50-55 वयानंतर जे डिजनरेटिव्ह चेंजेस असतात त्यामध्ये अशा प्रकारचं असते. डिस्क बल्ज होते म्हणजे दोन मणक्यांच्या मध्ये गादीवरती प्रेशर, काही वेळेला असं होतं की ट्रॉमॅटिक इंजुरी झाली तर त्याच्यामुळे दोन मणक्यांच्या मध्ये असणारी गादी दबते आणि फुगा असा बाहेर येतो, ज्याला डिस्क बल्ज असं म्हणतात आणि त्यामुळे कॉर्डवरती कॉम्प्रेशन येण्याचे चान्सेस असतात. हर्निएशन म्हणजे पण असंच की मोठा डिस्क बल्ज होतो आणि त्यामुळे कॉर्डवर कॉम्प्रेशन येतं. त्याचा परिणाम म्हणून असं होतं की मग जी नस कमरेतून निघून पायाच्या बोटात जाते तिला धक्का लागतो आणि त्याच्यामुळे कंटिन्युअस टिंगलिंग, पायाला मुंग्या येणं, पायाची बोटं बधीर होणं, नमनेस फील होणं ही लक्षणं दिसायला लागतात. थिनिंग म्हणजे दोन मणक्यांच्या मध्ये असणारी गादी पूर्णतः दबली जाते आणि त्यामुळे हे बोन एकमेकावरती घासायला सुरुवात होतो, ज्या कंडिशनमध्ये ऑस्टिओफाइट्स खूप सारे दिसतात. आणि शेवटचा जो कंडिशन आहे की ज्यामध्ये सेकंडरी बोन फॉर्मेशन अशी प्रक्रिया होते की हाडांमध्ये असणारी गादी पूर्णतः दबून जे बोनी स्ट्रक्चर असतं त्याला सेकंडरी बोन, अजून एखादं बोन तयार व्हायला सुरुवात होते आणि त्याची टोकं तयार होतात आणि तेव्हा आजूबाजूच्या मसल्समध्ये त्याचं जे प्रेशर येतं त्याच्यामुळे बऱ्याचदा मणक्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या अटॅच ज्या मसल्स असतात त्या कंटिन्युअस स्टिफ होतात आणि मग पाठीचा माकड हाडाचा भाग दुखतो, पाठ दुखते किंवा मान दुखते, ही लक्षणं बऱ्याचदा पेशंटमध्ये बघायला मिळतात. खरं तर या सगळ्या गोष्टी आपण एक एक करत जाणून घेऊया, कारण अतिशय महत्वाचे आहे की मानदुखी झाली असेल तर आपण नेमकं काय करू शकतो, कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास असेल तर आपण नेमकं काय करू शकतो, की ह्याच्यामधील दोन्ही कॉम्बिनेशननी समजा त्रास झाले तर नेमकं आपण काय करू शकतो हे नक्कीच जाणून घेऊया. पण एक फोन घेतोय आपण, सुषमा आपल्याशी बोलतायत नांदेडहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो मॅडम, माझ्या कमरेमध्ये जाप आहे म्हणून सांगतायत. हा, मी पंचकर्मही करून घेतले तरी काही म्हणजे फरक जाणवत नाहीये. वय किती आहे आपलं? वर माझं 43 आहे. बरं, 43. ठीक आहे, काय सांगाल? हा रुटीन पार्ट आहे. बऱ्याचदा असं होतं की एक्सरे मध्ये आता कंबर 45 एज आहे म्हणजे डिस्क बल्ज असू शकतो मे बी, पण ते एक्सरेज रिपोर्ट किंवा MRIचे रिपोर्ट्स बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही एक्झॅक्टली काय कॉज येते. पण पंचकर्म जर करत असेल तर त्याच्यामध्ये पंचकर्माच्या प्रक्रिया केल्या जातात. आता बऱ्याचदा आपण म्हणतो ना की पंचकर्म करा म्हणजे काय करावं, तर पंचकर्मामध्ये तेलाने संपूर्ण शरीराला स्नेहन केलं जातं, पोटल्या गरम करून फोमोंटेशनच्या ट्रीटमेंट असतात, त्यानंतर काढा एक उकळवतात, त्याच्यामध्ये केरळ्याने एक तांदूळ शिजवतात, त्याच्या पोटलीने फोमोंटेशन शेक दिला जातो, ज्यामुळे जखडलेल्या मांसपेशी ढिल्या होतात. आता स्नेहन करणं, स्टीम देणं, पोटली फोमोंटेशन हा रुटीन पार्ट आहे की एक पेन किलर खाल्लं दुखायचं बंद झालं तसं तुम्ही एक पंचकर्म स्नेहनशोधन केलं की पेशंट खुश होऊन जातात. पण मुळात असं पार्ट असतो की आपण ज्या बस्तीच्या प्रक्रिया करतो या बस्तीमध्ये ज्या तेलांचे वापर केले जातात, काढ्यांचे वापर केले जातात, त्यामध्ये ज्या जडीबुटींचे एक्स्ट्रॅक्ट्स वापरतात ते एक्झॅक्टली ऍक्ट होतात. म्हणजे संधिवातामध्ये कुठल्या जडीबुटी वापरणार किंवा वातरक्तामध्ये कोणत्या वनस्पतींचा उपयोग केला जातो, संधिवातामध्ये ह्या प्रत्येक डॉक्टर प्रत्येक पंचकर्म ट्रीटमेंट सेंटरमध्ये वेगळे वेगळे कंटेंट असणाऱ्या तेलांचे किंवा काढ्यांचे उपयोग केले जातात. तर त्यामुळे तुम्ही पंचकर्म केलं आणि त्याचा उपयोग नाही झाला असं होऊ शकत नाही. ऍक्च्युली जर सायंटिफिक वेनी पंचकर्माच्या ट्रीटमेंट केल्या तर अगदी 20, 25, 30 वयाचं तर काही प्रश्नच येत नाही. म्हणजे असे पेशंट फार मोठे पंचकर्म नाही करता ओरल मेडिकेशन 8-10 दिवसाच्या कोर्समध्ये ऍब्सोल्यूट रिकवर होतात. पण डिस्क बल्ज आहे किंवा कॉर्ड कॉम्प्रेशन आहे आणि स्पॉन्डिलोसिस चेंजेस अगदी मल्टिपल लेवलला असेल आणि हेवी कॉम्प्रेशन जर असेल आणि काही वेळेला असं होतं की पायात काटा टोचला
तुम्हाला लक्षात येत नाहीये, पायाची बोटं बधीर होतात आणि लक्षात येत नाहीये, दोन्ही पायावरती कंटिन्युअस तुम्ही 10 मिनिटापेक्षा जास्त उभं राहू शकत नाही, चालायला सुरुवात केलं तर एक 10 मिनिटात इतके पेशंट पाठ दुखायला लागते की एका ठिकाणी बसावंच लागतं. मग अशा काळात असं होतं की आपण ही जी बघितली की 2 मणक्यांच्या मध्ये असणारी गादी ऍब्सोल्यूट बाहेर आहे, त्याच्याला डिस्क प्रोलॅप्स म्हणतात आणि अशा काळामध्ये मग सर्जरी करावीच लागते, कारण जी गादी बाहेर आली त्यामुळे कॉर्ड नस दोन्ही साईडला दबते आणि मग कम्प्लीट सेन्सेशनच पायातलं निघून जातं. तर ती फेज येत नसेल आणि तुम्हाला नुसतेच कंबर दुखते किंवा पाय जड होतात, पायाला मुंग्या येतात, एका ठिकाणी बसलं तर पाठीचा भाग हा ताटल्यासारखा होतोय, अशी लक्षणं असतील तर पंचकर्माची मदत घेतली तर मला वाटतं काहीच प्रॉब्लेम नाही, आपण खूप चांगल्या पद्धतीने पेशंट रिकव्हर करू शकतो. आणि पंचकर्माच्या कोर्सेसमध्ये बस्ती फक्त प्लॅन करावे लागतात आपल्याला. मग त्यात मल्टिपल टाईपचे जे बस्ती आहेत त्याच्यात कुठल्या कुठल्या बस्तींचे सेशन्स घ्यावेत ते 10 दिवस 20 दिवस, काही वेळेला 1.5 महिन्याचं सेशन, 3-3 महिन्याचे ट्रीटमेंट्स करावे लागतात. मग कंडिशन वाईज जर प्रॉपर पंचकर्म केलं तर डेफिनेटली रिकव्हरी होते. नक्कीच डॉक्टर, ही जेव्हा आपल्याला रिकव्हरी मिळत असते, आता समजा काही काही वेळा काय होतं की आता आपण ह्याच्यातनं बरे झालेलो आहोत, पण त्याच्यानंतर दुर्लक्ष केलं जातं, पुन्हा म्हणजे हरिदासाची पदा मूळ पदावर तशी येऊन पोचते, परत दुर्लक्ष होतं, मग पुन्हा आपल्याला या सगळ्या प्रोसिजर्स ते रिपीट करावे लागतात का? आता काय होतं, पंचकर्माची मदत कशी होते, वाताचं प्रोडक्शन होतं त्यामुळे मसल फायबर स्टिफ होतात, मल्टिपल कॉज होतात, काही वेळेला ट्रोमॅटिक इंजुरीमुळे पाठ दुखत असते, काही वेळेला पाय घसरून पडला आणि त्यामुळे मणक्यावरती प्रेशर येतं, गादीवरती प्रेशर आलेलं असतं. पण जर मसल फायबर स्टिफ होतात आणि वातामुळे मसलवरती स्टिफनेस होत असेल तर आपण पंचकर्माचे जे ट्रीटमेंट करतो त्यामध्ये सुपरफिशियल जे फोमेंटेशन करून बस्ती प्रक्रिया केल्यानंतर तुमचे 1-2-3 वर्ष चांगले आनंदाचे जातात. आता मुळात काय होतं की कशामुळे मसल स्टिफ होतात, तर वातामुळे. वाताचं प्रोडक्शन कसं होतं, आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन व्यवस्थित न झाल्यामुळे न पचलेल्या अन्नरसापासून गॅस प्रोडक्शन होतं आणि वात प्रोड्यूस जसं होतं त्याने मसल फायबर स्टिफ होतात, हे एक कॉज झालं. आहारामध्ये आपण जे म्हणतो की वातुळ पदार्थ 20-25-30 वर्ष वय असतं तेव्हा आपल्या शरीराची इम्युनिटी रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली असते, त्यामुळे काही तुम्ही खाल्लं तरी जनरली त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होत नाही. पण 40-45 नंतर वाताचं प्रोडक्शन एवढं वाढतं की चणे, मटार किंवा छोले, काबुली चणे खाणं, बटाटा घेणं, वांग खाणं, या सगळ्या गोष्टींमध्ये वाताचं प्रोडक्शन खूप होतं. आता जनरली आपण पंचकर्म प्रक्रिया करतो आणि त्यानंतर पेशंटना सजेस्ट केलं जातं की ही लिस्ट तुम्ही हे पथ्य पाळावं लागेल, थंड पाणी प्यायचं नाही, बटाटा, वांग, गवारी, चणे, मटार, छोले, काबुली चणे हे सगळं बंद. पेशंट छान फॉलो करतात 10-15 दिवस, 1 महिना, आणि मग हळूहळू सगळं, कारण रुटीन आपण जर बघितलं तर मराठी जेवण म्हणा किंवा जनरली या सगळ्या गोष्टी ह्या रोजच्या आहारातल्या आहेत. बरोबर. कोणी ह्या बंद जरी आपण करायचं म्हटलं तर किती दिवस बंद करणार, मग कधीतरी खाल्लं, बटाटा कधीतरी काही ना काही खाण्यात येतो, मग वाताचं प्रोडक्शन झालं की पुन्हा मसल फायबर स्टिफ होतात. तर मग जनरली काय म्हणतो आपण की जर तुम्ही पेनकिलर खाऊन 7-8-10 तासासाठी रिलीफ मिळतं आणि पुन्हा पेन चालू होतं म्हणून कॉर्डवरती कॉम्प्रेशन येतं, तेव्हा आपण थोडंसं आहार थोडे दिवसपर्यंत फॉलो करून